उद्या आहे 10 जुलै 2024 वार शुक्रवार. उद्या आहे योगिनी एकादशी. एकादशी म्हटलं तर भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. पण त्याच्याच बरोबर आपल्याला योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत एक सेवा करायची आहे. ती कुठली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे गुरुवार. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. बघा, योगिनी एकादशी खरं तर दर महिन्यात 2 एकादशी पडतात. एक असते कृष्ण पक्षातील आणि एक असते शुक्ल पक्षातील. आता ज्या ज्या घरात एकादशी व्रत कुठलं प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती असतो जो प्रत्येक एकादशीचं व्रत करत असतो आणि एकादशी व्रत केल्याने कुठलाही व्रताचं आपल्याला कुठलंही व्रत करायची गरज पडत नाही, कारण एकादशी व्रताने आपल्याला सगळ्या व्रताचं फळ मिळत असं असं पुण्यदायी हे एकादशी व्रत असतं. आणि ज्यांना नाही जमत आता लवकरच आषाढी एकादशी पण आलेली आहे, पण एकादशीला ना भगवान विष्णूंची सेवा करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे आणि प्रत्येक घरात ती केलीच जाते. रोज मला माहिती आहे 90% घरात ही सेवा रोज ऐकली जाते किंवा म्हटली जाते, जी मी तुम्हाला आता सांगणार आहे. पण त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण बघूया. सगळ्यात आधी तर एकादशी व्रत हे सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ मानलं गेलं आहे. भगवान विष्णू बाळकृष्णांची आपल्याला या दिवशी सेवा करायची असते, पांडुरंगाची सेवा करायची असते आपल्याला. आणि ही सेवा करून आपण आपल्या आयुष्यातील कितीतरी दुःख, आजार, संकट, त्रास कमी करत असतो. ती सेवा भगवान विष्णूंच्या सगळ्या सेवांमधील सगळ्यात महत्त्वाची सेवा असते, ती आहे विष्णू सहस्त्रनाम. मी म्हटलं ना, की आधीच 90% महिला रोज घरात ही सेवा करत असतात. रोज प्रत्येकाच्या घरात विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं जातं किंवा श्रवण केलं जातं. आता हेच विष्णू सहस्त्रनाम एक चमत्कारी काम तुमच्या आयुष्यात करत असतं. प्रत्येकाची एक आवडती सेवा असते. आता माझी स्वामीचरित्र सारामृत आहे. त्याच्यानंतर ती भगवान विष्णूंची व्यंकटेश स्तोत्रम आणि विष्णू सहस्रनाम. वैयक्तिक अनुभव सांगते. आता ही सेवा करून लगेच तुम्ही श्रीमंत होणार आहे, तुम्हाला गडगंज पैसा मिळणार आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. पण हो, ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते, त्या घरात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करते. आता हेच व्यंकटेश स्तोत्रमची सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्हाला माहिती आहे का? 12 एकादशी जर तुम्ही एकादशीच्या रात्री 12 वाजता जर विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं 12 वेळा, तर त्याचे अगणित असे फायदे तुम्हाला आहे. पण आता ते आपण करू शकत नाही, कारण एकदाच करायचं म्हटलं तर आपल्याला धाक पडतो. तर एवढं कसं होणार आहे आपल्याकडनं? पण काय होतं ना, विष्णू सहस्त्रनाम हे हे संपूर्ण संस्कृतमध्ये असतं. संस्कृतमध्ये राहिल्यामुळे आपल्याला खूप धाक पडतो, की ताई चुकेल का काय? किंवा एखादा शब्द चुकला तर काहीच होत नाही. एखादा शब्द चुकला तर परमेश्वर काही शिक्षा देत नाही. तुम्ही सेवा करताय, तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करता, तेच खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, काही-काही ठिकाणी आपण YouTubeला बघतो का काही-काही विष्णू सहस्त्रनाम खूप स्लो मोशनमध्ये आहे, कारण ते कळावं आपल्याला म्हणून. आता तुम्ही हे ऐकलं तरी चालतं, पण परमेश्वराजवळ बसून कधीही दिवसभरात, कधीही बसून 14 ते 15 मिनिटं तुम्हाला काढायचे आहे आणि हे विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला वाचायचं आहे. मी काय म्हणते, की आपल्याला योगिनी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंत, कारण लवकर चातुर्मास लागणार आहे, त्या संदर्भात पण लवकर माहिती येईल. पण ह्या 15 दिवसामध्ये ना रोज ऐका, रोज बसा, वाचा, ऐका. तरी घरातून कोणीही ही सेवा केली तरी चालतं. काही तुम्हीच करायचं असं काही नाही. कोणीही केलं ही सेवा, की वाच रे बाबा. आपण जेव्हा बघा विष्णू सहस्त्रनाम 15-16 मिनिटं नॉर्मल स्पीडमध्ये जरी वाचलं आपण तरी तेवढं लागतं, किंवा ऐकलं तरी सुद्धा तेवढा वेळ लागतो. आणि जेव्हा हे तुम्ही रोज 15 दिवस ऐकणार, तुमच्यामध्ये सुद्धा फरक पडणार. पण जर तुम्ही तिथे बसून वाचलं तर सोन्याहून पिवळं. आता ह्या 15 दिवसामध्ये तुम्ही व्हिडिओ कधीही पाहिलात तेव्हा तुम्ही सुरुवात केली तरी हरकत नाही. मासिक धर्म आल्यावर बिनधास्त YouTubeला लावून तुम्ही ऐकू शकता. बाकी मांसाहार, ब्रह्मचर्य कुठलंच याच्यात बंधन नाही आहे. आता ताई मांसाहार आमच्या घरात होतो, मुलांना मी करून देते, चालेल ताई मी स्वतः मांसाहार करते. आता हे तुम्ही करत असाल मांसाहार, आणि मला माहिती आहे की आता आपली गुरुपौर्णिमेची सेवा चालू आहे. 90% महिलांचा मांसाहार बंदच असणार आहे. तर तुम्हाला त्याचं अवचित्त साधून नित्यसेवा किंवा स्वामीचरित्र सारामृताची सेवा चालू असेल तर 15 मिनिटं लवकर उठून दिवसाची जर तुम्ही ही सेवा दिली तर बघा काय फरक पडतो. आता याचा अनुभव काय आहे, याचे फायदे काय आहेत ते पण तुम्हाला सांगते. ताई आमच्या घरात मांसाहार होतो, मी सुद्धा करते, तरीही तुम्ही वाचा. तरीही तुम्ही वाचा. संकल्पयुक्त सेवा नाहीच, मी तुम्हाला आधी सांगते. हे फक्त वाचावं, कारण चातुर्मासामध्ये ह्या सेवेचा इतका मोठा फायदा तुम्हाला होणार आहे, जी मी तुम्हाला आता कळकळून सांगते आहे, की ही सेवा तुम्हाला 15 दिवस ऐकायची आहे किंवा तुम्हाला ती वाचायचीच आहे. ही सेवा वाचून काय होईल, तुमच्या बऱ्यापैकी शब्द पाठ होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं विष्णू सहस्त्रनाम ज्या ज्या घरात होतं ना, त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही. म्हणजे तिथले लोक खूप करोडपती होता असं मला म्हणायचं नाहीये, पण हो तिथली आर्थिक स्थिती चांगली होते.
पैशाला पैसा लागतो. आणि मेन म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचे फायदे तुम्हाला सांगते. तुमचे कितीही ग्रह तारे नक्षत्र खराब असले तरी सुद्धा विष्णू सहस्त्रनामाने ते चांगले होतात. तुमचे मुलं हट्टी आहेत, तापट आहेत, त्यांना रोज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. तुम्हाला संतान प्राप्ती नाही आहे, तुम्ही रोज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. तुम्हाला प्रखर पितृदोष आहे, तुम्ही रोज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे, गाडी बंगला फायनान्शियल आर्थिक मानसिक शारीरिक कष्ट तुम्हाला आहे, तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा किंवा श्रवण करा. बऱ्याच महिलांचं असं आहे की दिवसाची सुरुवात त्यांची विष्णू सहस्त्रनामाने होते. त्याच्यातली मी पण एक आहे. मी रोज बसून वाचत नाही, पण विष्णू सहस्त्रनाम आता इतकं मन लावून ऐकायची सवय झालेली आहे की 90% ते पाठ झालं आहे. पण या योगिनी एकादशीपासून ते ह्या चातुर्मासापर्यंत, म्हणजे संपूर्ण चातुर्मासापर्यंत रोज 13-14 मिनिटं विष्णू सहस्त्रनाम मी वाचणार आहे. भले एखादा शब्द जरी मला चुकला तरी अडचण नाही. युट्यूबला लावून द्यायचं, त्यांच्या पाठीमागे आपण ओळीवर बोट ठेवायचा, म्हणायचं तुम्ही बघा काय अनुभव येतो. एवढे सगळे चमत्कारिक फायदे आहे. भगवान विष्णू हे जगाचं चालन पालन करतात. हे तुमचं माझं का नाही करणार? हे सगळ्यांची दुःख दूर करतात, हे सगळ्यांचं संरक्षण करतात, हे तुमचं माझं का करणार नाही? विष्णू सहस्त्रनाम तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृत आपण जेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतो तेव्हा संध्याकाळी आपण काय करत असतो तर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करत असतो. का करत असतो? दिवसभर झालेल्या कळत न कळत चुका. आता तुम्हाला सांगते, जे लोक संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करतात त्यांना माहिती आहे की खूप काहीतरी ओझं घेऊन आपण जन्माला आलेलो आहे आणि प्रत्येकाला आपापल्या ज्या काही अडचणी आहे, जो काही भोग आहे तो पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला यशाची प्राप्ती होत नाही. आता समजा माझं 1 किलो भर माझं पाप आहे किंवा माझे दोष आहे, तर जर मी आत्पाव सेवा केली, 100 ग्रॅम सेवा केली, 50 ग्रॅम सेवा केली तर ते होईल का दूर? नाही. माझ्या 1 किलो त्या सेवेमध्ये मला 3-4 किलो सेवा करावी लागेल. याचं कारण सांगते. 1 किलोच्या सेवेने माझा तर तो पापाचा बँक बॅलन्स आहे तो कमी होणार आहे, म्हणजे माझं पाप धुतल्या जाणार आहे. पण कर्माची शिक्षा आहे, प्रत्येकाला ती भोगावीच लागते. एवढंच आहे की माझा जो काही भोग आहे त्याची तीव्रता नक्कीच कमी होईल. आणि बाकीची जी सेवा आहे, ज्याला आपण सेवेचा बँक बॅलन्स म्हणत असतो, एखादं बघा घरातून घरी म्हणजे आपल्या घरातील लोक संध्याकाळी सुखरूप घरी यावे हेच प्रत्येक बाईला पाहिजे असतं. नाहीतर घरात कोणीतरी आल्यावर सांगतो, अगं मी चाललो होतो अचानक झाड पडलं, मी चाललो होतो अचानक समोर XYZ झालं, पण बघ ना मी वाचलो. तेव्हा आभार मानायचे आणि तेव्हा ते आपलं ते सेवेचा बँक बॅलन्स त्याच्यातून कमी होतो. बघतो आहे आपण की आपण निसर्गाच्या अपोजिट कधी जाऊ नये, पर्यावरणाचं रक्षण करणं आपलं काम आहे. आता एखादा व्यक्ती जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये देवही लुडबुड करत नाही. नक्कीच प्रत्येकाला मरण आहे, तुमच्यापासून माझ्यापर्यंत मृत्यू हे अंतिम सत्य आहे, जे प्रत्येकाने स्वीकारावं. पण प्रत्येक स्त्रीला एकच पाहिजे असतं. आपल्या एखाद्या मुलाने जरी फोन उचलला नाही तर मन धाकधूक होतं की कुठे असेल, काय असेल, फोन का उचलत नाही आहे. पण आपल्याला माहिती आहे की मी जी काही सेवा करत आहे, मी जे काही नामस्मरण करत आहे ना, त्याचा नक्कीच फायदा होईल आणि आपला सेवेचा बँक बॅलन्स वाढवा, आपली सेवा वाढवा. आणि खरं सांगते, कधी कधी असं होतं की दुसऱ्यांसाठी पण आपण प्रार्थना करत असतो की देवा हिच्या बाळाला सुखरूप ठेव, हिच्या नवऱ्याला सुखाचं राहू दे. अशी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपलं हे सेवेचं फळ त्या व्यक्तीला मिळत असतं. म्हणून सेवेचा बँक बॅलन्स वाढवा आणि स्वतःला एक आपल्याला आनंद वाटला पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये आपण सेवा करतोय, कोणासाठी तरी सेवा करतोय. प्रत्येक वेळेस आपल्यासाठी भरपूर सेवा करत असतो, पण कोणासाठी सुद्धा सेवा करतो हे सुद्धा तेवढं भाग्याचं आहे. म्हणून सेवेचा बँक बॅलन्स वाढवा. आणि विष्णू सहस्त्रनाम खूप सुंदर सेवा आहे, तुम्ही करत नसाल तर करा. आणि ज्यांना वाचताच नाहीयेत त्यांनी ऐका तरी मन लावून शांततेत. खूप छान. आणि गर्भसंस्कारासाठी तर विष्णू सहस्त्रनाम खूप प्रभावी आहे. चला, आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.